तू चोर म्हणला की नाही म्हणे बंदीची मला 5 शिलाचं पालन होणार नाही. परत म्हणले 5 नाही तर नाही म्हणे आता 4 शिलाचं तरी करावं लागेल म्हणे 4 शिलाचं होणार नाही. आता 4 नाही तर नाही म्हणे कमीत कमी 3 शिलाचं तरी. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. तथागत भगवान बुद्ध तथागताचा पवित्र असा सद्धम्म, त्या सद्धम्माच्या मार्गावर आरूढ असलेला भगवंताचा सदापूजनीय भिक्खू संघ, आर्य श्रावक संघ या पवित्र अशा तिन्ही रत्नांना प्रथमतः त्रिवार प्रणाम. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा माझा पंचांग प्रणाम. गुरुवर्य पूजनीय भगवंत डॉ. उपमुक्तजी महाथेर यांना सुद्धा माझा पंचांग प्रणाम. आजच्या या दिवशी 18व्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले पूजनीय भगवंत डॉ. इंदमशजी महाथेर यांना सुद्धा माझा पंचांग प्रणाम. उपस्थित पूज्य भिक्खू रेवत मोदीजी यांना सुद्धा पंचांग प्रणाम. या मंचावरती उपस्थित असलेला सर्व श्रद्धावान उपस्थित असलेला पूजनीय भिक्खू संघ यांना सुद्धा पंचांग प्रणाम करतो. या 18व्या अखिल भारतीय धर्म परिषदेचे संयोजक पूजनीय भगवंत मुदितारामजी थेर यांना सुद्धा माझा पंचांग प्रणाम. आजच्या या धर्म परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेला सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक आणि उपासिकांनो, आपण बराचसा वेळ झाला या परिषदेच्या निमित्तानं उपस्थित आहात. आपण यापूर्वी पूजनीय भंतेजींची धर्मदेशना ऐकला. बांधवांनो, आपण सुरुवात करत असताना अगोदर 5 शील घेतली. ते 5 शील आपण आपल्या वाणीतून सुद्धा म्हटलेली आहे. तरी म्हटल्याच्या नंतर आपल्या हातून जी कर्म झालेली आहे ती कर्म वाणीची कर्म आपल्या हातून घडलेली आहे. नेमकं ही 5 शील काय आहे हे जर जाणण्याचा प्रयत्न केला, ही 5 शील नुसते तोंडाने म्हणण्यापुरते नाहीये, ही 5 शील नुसतं ऐकण्यापुरते नाहीये, ही 5 शील नुसतं म्हणावं का म्हणावं या हेतून सुद्धा नाहीये. पहा, भंतेजींनी जेव्हा तुम्हाला 5 शील दिले, ते 5 शील दिल्याच्या नंतर कोणाचे हात जोडलेली नव्हती. का नव्हती? कारण तुम्ही बुद्धांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावर चालणारे नाहीत का? बघा, जो मनुष्य, जो सद्ग्रस्त, जो उपासक खरोखर त्या धर्माच्या मार्गावर चालणारा असेल, धर्माच्या मार्गावर मार्गक्रमण करणारा असेल, तो बुद्ध धर्म संघ या 3 रत्नाशिवाय चौथ्या कोणत्याही रत्नाला शरण जाणारा नसेल. तर पहा, आपण खरोखर बुद्ध धर्म संघ या 3 रत्नाला शरण जाणारे आहोत का? आता या ठिकाणी प्रवचन चालू असताना बरेचसे उपासक आणि उपासिका उठतात. ते संघाचा आदर करतायत का? नाही. बांधवांनो, भगवंतांनी उपासकांना देत असताना 5 प्रकारचे शील दिले. त्या शिलामध्ये पहिले जे शील सांगितलं ते जे शील आहे त्यामध्ये पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि अशा 5 प्रकारचे शील आपणा सर्व उपासक आणि उपासिकांना दिलेले आहे. परंतु आपण जे आहोत हे ऐकण्यापुरतं मर्यादित ठेवत आहोत. ऐकून या कारण सोडून देण्यापुरतं मर्यादित ठेवत आहोत. तर बांधवांनो, जो मनुष्य, जो उपासक, जो परिपूर्णरित्या 5 शिलाचं पालन करणारा असेल, त्या 5 शिलाला धारण करणारा असेल, त्या उपासकाचं जे जीवन आहे ते जीवन अतिशय सुखकारक राहणार आहे. परंतु आपण ते ऐकण्यापुरतं मर्यादित ठेवत आहोत. ऐकून सोडून देण्यापुरतं मर्यादित ठेवत आहोत. एक छोटस उदाहरण सांगतो. एकदा एक राजवाडा होता. त्या राजवाड्यामध्ये एक राजा राहत होता. त्या राजवाड्यामध्ये एक राजा राहत होता. हा राजाच्या
राजवाड्यामध्ये एका दिवशी चोरी झाली आणि चोरी झाल्याच्या नंतर हा जो चोर आहे हा चोर चोरी करून पळत होता. आता पळत असताना वाटेमध्ये त्याला एक भिक्षू भेटतात आणि भिक्षू भेटल्याच्या नंतर तो चोर त्या भिक्षूंना याचना करतो की म्हणे तुम्ही जे आहात म्हणे तुम्ही मी या ठिकाणी लपलोय ते सांगू नका. काय म्हणतो चोर की या ठिकाणी मी लपलोय ते सांगू नका. आता म्हटल्याच्या नंतर हा चोर काय करतो एका ठिकाणी जाऊन लपून बसतो. ते राजाचे सैनिक येतात आणि सैनिक आल्याच्या नंतर ते त्या भंतीजींना विचारू लागतात. विचारल्याच्या नंतर ते भंतीजी काहीच बोलत नाही कारण काही वेळेच्या नंतर हे चोर जे आहे ते चोर ते सैनिक जे आहे ते पळून जातात आणि पळून गेल्याच्या नंतर हा चोर त्या भंतीजीच्या समोर येतो आणि भंतीजीच्या समोर आल्याच्या नंतर त्या भंतीजींना म्हणतो की म्हणे तुम्ही मला वाचवलात म्हणे त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतात. परंतु ते भंतीजी म्हणतात माझं धन्यवाद व्यक्त करायचं नाही म्हणे परंतु मला मी जे आहे मी सांगितलेल्या मार्गावर मला चालावं लागेल म्हणे. आता असं म्हटल्याच्या नंतर ते म्हणे बाबा कोणता मार्ग असेल तर असं म्हटल्याच्या नंतर ते भंतीजी म्हणतात तुला जे आहे म्हणे 5 शिलाचं पालन करावं लागेल म्हणे. काय म्हटले 5 शिलाचं पालन करावं लागेल म्हणे. तर असं म्हटल्याच्या नंतर तो चोर म्हणला की नाही म्हणे भंतीजी मला 5 शिलाचं पालन होणार नाही. परत म्हणले 5 माहिती नाही म्हणे आता 4 शिलाचं तरी करावं लागेल म्हणे 4 शिलाचं होणार नाही. आता 4 माहिती नाही म्हणे कमीत कमी 3 शिलाचं तरी तुला पालन करावं लागेल म्हणे 3 शिलाचं होणार नाही. आता हे भंतीजी पण तिथे होते. बघा आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला या धम्माच्या मार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. करत असताना ते भंतीजी सुद्धा फार तिथे होते. ते म्हणे आता म्हणे 2 शिलाचं तरी पालन कर. ते म्हणे 2 शिलाचंही होत नाही. ते चोरत लागून काढून म्हणतं की बाबा हे भंतीजी लय माग लागले म्हणे आता म्हणल्याप्रमाणे एका शिलाचं मी पालन करणार म्हणे. काय म्हटलं एका शिलाचं पालन करेल. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हटला की मी म्हणे खोटं बोलणार नाही म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर हा चोर परत एका दिवशी चोरी करायला गेला. चोरी केल्याच्या नंतर हा जो राजा आहे हा राजा वेश बदलून आपल्या राजवाड्यामध्ये फिरत होता. आता फिरत असताना तो म्हणला किंवा मी आता चोरी करायला भंतीजीला सांगितलं तुम्ही खोटं बोलणार नाहीये मी चोरी करायला चाललो म्हणे. हा त्या राजाच्या तिजोरीमध्ये गेला आणि तिजोरीमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 3 हिरे होते. आता 3 हिरे असल्याच्या नंतर ते म्हणे आता आम्ही 2 जण तर काय करावं. हे काय करतं एक हिरा जे आहे एक हिरा लॉकर मध्ये ठेवतं 2 हिरे आपल्या सोबत घेऊन येतं आणि आल्याच्या नंतर एक जे हिरा आहे हा एक हिरा त्या राजाला देतं आणि एक हिरा आपण घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी राजामध्ये त्या याच्यामध्ये दौंडी पेटवली जाते आणि पेटवली गेल्याच्या नंतर त्या चोराला पकडलं जातं आणि पकडल्याच्या नंतर त्या राजाच्या दरबारामध्ये त्या चोराला आणलं जातं आणि आणल्याच्या नंतर त्याला म्हटलं जातं की बाबा ही तू जे चोरी केलीस त्या चोरी केल्यामध्ये काय होतं. तर ते म्हटल्याच्या ते म्हणे महाराज म्हणे 3 हिरे होती. तर 3 हिऱ्यापैकी म्हणे एक जे हिरा आहे एक हिरा माझ्या मी साथीदाराला दिला होता आणि एक जे हिरा आहे हा एक हिरा त्या लॉकर मध्ये ठेवला होता आणि एक जे हिरा आहे हा माझ्या सोबत आहे म्हणे. असं म्हणल्याच्या नंतर हा चोर आपला हिरा देतो. राजा सुद्धा आपल्या खिशातला तो हिरा काढून देतो. परंतु प्रधान जे आहे हा प्रधान त्याच्यामध्ये एक राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी झाली या हेतून एक डाव मारून आपल्या खिशामध्ये हिरा ठेवतो. चौकशी केल्याच्या नंतर हा हिरा सुद्धा काढला जातो आणि काढल्याच्या नंतर त्या चोराची प्रामाणिकता पाहून त्याला सुद्धा एक अर्ध राज्य आणि त्याची मुलगी सुद्धा त्या ठिकाणी दिली जाते. तर पहा बांधवांनो जर एका शिलाचं जर पालन केलं तर हे फार मोठे फायदे होणारे आहेत. परंतु आपल्याला खरं वाटतं का एक ऐकण्यापुरतं मर्यादित ठेवा वाटतं एक ऐकून सोडून देण्यापुरतं मर्यादित ठेवा वाटतं. बरेचसे बोलत असताना भंतीजी सुद्धा म्हणतात की आपण दान दिलं पाहिजे परंतु ध्यान देण्याची सुद्धा वृत्ती आपल्यामध्ये कसली आहे नाहीये. पहा जो कोणी बरेचसे लोक म्हणतात की बरं ठीक आहे दान देत असताना लोक भोजन दान देतील पैसे दान देतील
जमीन दान देतील, जे काय द्यायला ते देतील, परंतु स्वतःचा मुलगा कोणी दान देतं का? स्वतःचा मुलगा दान देण्याची इच्छा कोणाला होते का? बरं ठीक आहे, दान देण्याची इच्छा होत नाही, परंतु दान देत असताना आपण कोणता मुलगा देतो याच्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवतो का? नाही. म्हणून बांधवांनो, आजच्या या दिवशी तुमच्यामध्ये चर्चा तर फार करावं वाटायली आहे, सांगायचं फार वाटायलंय, परंतु वेळेअभावी आपल्यामध्ये अधिक उपदेश न करता आपण सर्वजण या 18व्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्तानं उपस्थित झालात. तुम्हा सर्वांच्या प्रती आनंद होणार तशी मंगल कामना करत हा छोटासा धर्मचर्चेचा भाग या ठिकाणी समाप्त करतो. सर्वांना धन्यवाद. सर्वांनी साधू करत साधू 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 साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.